शुभमन गिल जबरदस्त खेळला. त्याने दुसरा कसोटी सामनाही जिंकला. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक खेळी केली. यावरून शुभमनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पण कौतुकाऐवजी शुभमन गिलवर कारवाई होणार अशी कुजबूज सध्या ऐकायला मिळते. कारण काय, तर एक फोटो. हो, एका व्हायरल झालेल्या फोटोमुळे बीसीसीआय शुभमनवर शिस्तभंगाची कारवाई करू शकते असा दावा केला जातोय. नेमका तो फोटो काय, कसोटी सामना जिंकूनही शुभमन अडचणीत कसा आला, त्याचं काय चुकलं, याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी ओंकार कोळपकर आणि तुम्ही पाहताय संवाद सेतू. इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने दुसऱ्या डावात 104 धावांची शतकी खेळी केली. यामुळे भारताला विजयश्री खेचून आणता आला. भारताने ही मॅच जिंकूनही मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. शुभमनने आपला फॉर्म परत मिळवला असं सर्वत्र म्हटलं गेलं. शुभमन गिलने पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावलं, तर दुसऱ्या डावात त्याने शतक पूर्ण करत बरेच विक्रम आपल्या नावावर केले. त्यामुळेच हा सामना जिंकल्यावर शुभमन गिलला सामनावीर हा पुरस्कार देखील देण्यात आला. गिलच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने धावांचे डोंगर रचले आणि विजयासाठी भक्कम पाया देखील रचला. पण असं असलं तरीही या मॅच नंतर जे घडलं ते गिलच्या फलंदाजीपेक्षा जास्त चर्चेत आहे. त्याचं झालं असं की मॅच नंतर शुभमनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोत शुभमननं नायकी ब्रँडचा टी शर्ट घातलेला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल, यात काय झालं, एवढ्यासाठी शुभमनवर कशाला कारवाई होईल? पण थांबा, बीसीसीआयचा आदिदास सोबत करार आहे. या करारानुसार भारतीय खेळाडूंना आदिदास इतर कोणत्याही ब्रँडच्या जर्सी किंवा टी शर्ट घालता येत नाही. बीसीसीआयने 2023 साली आदिदास बरोबर 5 वर्षांचा करार केला आहे, ज्यामुळे फक्त आदिदासचं अधिकृत किट खेळाडूंना वापरावं लागतं. हा करार 2028 पर्यंत लागू आहे आणि याची किंमत 200 ते 300 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं मानलं जातं. अशा मोठ्या ब्रँडिंग करारात कोणताही खेळाडू जर इतर ब्रँडचा लोगो किंवा कपडा कॅमेऱ्यासमोर घालतो तर त्याचा परिणाम ब्रँड व्हॅल्यूवर आणि कराराच्या अटींवर होतो. म्हणजे शुभमनने आदिदास ऐवजी नायकीचा टी शर्ट घालणं हे कराराचं उल्लंघन मानलं जातं. यामुळे आदिदास कंपनी आपल्याला आर्थिक तोटा झाला असा दावा करू शकते. यावरूनच शुभमन गिलवर बीसीसीआय कारवाई करू शकतं असं बोललं जातंय. ही चूक लहान वाटली तरी ब्रँड कराराच्या दृष्टीने मोठी आहे. आदिदास आणि बीसीसीआय यांच्यातला करार हा फक्त कपड्यांपुरता नाही, तर ब्रँड प्रमोशन, जाहिरात आणि प्रतिमा व्यवस्थापनासाठी देखील आहे. त्यामुळे याला गंभीर मानलं जाऊ शकतं. त्यामुळे बीसीसीआय कडून शुभमनला शो कॉज नोटीस म्हणजे कारण विचारणा होऊ शकते. त्यानंतर मग दंडात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते. मात्र बीसीसीआयने अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या व्यतिरिक्त बीसीसीआय शुभमन गिलला वॉर्निंग देऊनही सोडू शकते. तुम्हाला याबाबत काय वाटतं, नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.